या 5 गोष्टी त्या खूप अनमोल आहे, त्या विचार करून आणि जपून वापरा। काय आहे या 5 गोष्टी? तर पहिलं आहे समय, नंतर आहे पाणी, नंतर आहे नाणी, मग आहे वाणी आणि मग आहे ऊर्जाशक्ती। तुम्ही जर समयचा सदुपयोग नाही केला तर गेलेली वेळ परत येत नाही। पाणी जर तुम्ही व्यर्थ वापरलं, विनाकारण वाया घालवलं तर तुमच्या घरात लक्ष्मी टिकणार नाही। नाणी म्हणजे पैसा जर तुम्ही जपून वापरला नाही तर पैसा आज आहे उद्या नाही। तुम्हाला माहीत आहे की आज पैसा आपण जर विनाकारण खर्च केला, नको तिथे खर्च केला तर तो पुन्हा उद्या येणार आहे की नाही हे तुम्हाला माहीत आहे का? नाही। नंतर वाणी, जिथे आणि जेवढं आवश्यक आहे तेवढंच बोला, विनाकारण बोलून आपली शक्ती वाया घालवू नका। नंतर आहे ऊर्जाशक्ती, आपल्यामध्ये दररोज आपल्याला देव नवीन शक्ती आणि नवीन ऊर्जा देत असतो, पण ती फक्त चांगल्या कामासाठी आणि सत्कार्यासाठी, सत्कर्मासाठी आणि देवकर्मासाठीच वापरा, विनाकारण ऊर्जाशक्ती वाया घालवू नका।